किंचाळणारी खोली. लेखक नारायण धारप. ज्या समर्थ कथा आपण आजपर्यंत ऐकल्या आहेत त्यापेक्षा ही जरा वेगळी कथा. जवळजवळ सर्वच समर्थ कथा म्हणजे आप्पानं लिहिलेल्या, त्याच्या नजरेतून पाहिलेल्या. पण यावेळी मात्र आप्पानं खूप खोदून खोदून विचारल्यामुळे समर्थ स्वतः सांगत आहेत. अगदी प्रथम पुरुषी एकवचनी म्हणतो ना आपण, तसं. ही कथा तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. समर्थांचा विजय या कथासंग्रहातली ही कथा आहे. किंचाळणारी खोली. कोणत्या तरी अघोरी प्रकाराचं स्पष्टीकरण करताना मला वाटतं गंगाधररावांच्या प्रकरणाच्या वेळी समर्थांनी किंचाळणाऱ्या खोलीचा उजरता उल्लेख केला होता. मी समर्थांबरोबर त्यांच्या शोधावर जायला लागायच्या आधी बरेच दिवस समर्थ त्यांच्या त्या खास व्यवसायात होतेच. स्वतःचे अनुभव सांगायला ते खूपच आढेवेढे घेत. नातूंच्या आगाराची हकीकत खूप खुबीनं काढून घ्यावी लागली होती. याही बाबतीत मला त्यांचा अनेकदा पाठपुरावा करावा लागला होता. शेवटी मग जरा नाखुशीनच ते उठले आणि म्हणाले, "अप्पा, तू हे ऐकल्याखेरीज मला चैन पडू द्यायचा नाहीस." त्यांनी आपलं खाजगी कागदांचं कपाट उघडून त्यातून एक फाईल काढली. त्यात ते पत्र होतं. तुझी आणि माझी ओळख होण्यापूर्वीची ही गोष्ट आहे." हातातील पत्रावरून नजर फिरवीत समर्थ म्हणाले, "महिपत थोरात नावाच्या ग्रहस्थांचं आहे. महिपतची थोडक्यात हकीकत सांगतो. एका अशिक्षित शेतकरी पण खानदानी आणि श्रीमंत घराण्यातला हा महिपत. बुद्धीनं मोठा तल्लख आणि नव्या जमान्यात या वर्गाला ज्या खूप सोयी उपलब्ध झाल्या आहेत त्यांचा त्यानं पुरेपूर फायदा करून घेतला होता. उच्च शिक्षणासाठी तो इंग्लंड आणि स्वीडनला जाऊन आला होता. कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्याच गावात शेतीविषयक प्रयोगशाळा बांधण्याचा त्याचा विचार होता. पूर्वी त्याचं गाव बरंच मोठं होतं. बाजारपेठ होती वाटतं. पण मग जमाना बदलला होता. तसं गावाचं महत्त्व गेलं होतं. अनेक लोक गाव सोडून गेले होते. मोठमोठे वाडे रिकामे पडले होते. त्यांच्यातला एक महिपतनं नाममात्र किमतीला विकत घेतला. थोडंसं मागे पुढे करून तुला सांगतो, त्याची खरी इच्छा त्या वाड्यात स्वतंत्रपणे राहायची होती. म्हणजे त्याचं आईवडिलांशी घरच्यांशी भांडण वगैरे होतं अशातला भाग नाही, पण लहानपणापासून तो शिक्षणासाठी आधी मोठ्या शहरात राहिलेला आणि मग तर परदेशात जाऊन आलेला. तेव्हा त्याला त्या परंपरागत पद्धतीचं जीवन कसं मानवणार. बरं, त्याच्यासाठी घरच्यांनी तरी किती बदलायचं. या दोन न मिळणाऱ्या रेषाच होत्या. तेव्हा घरच्यांनाही ती कल्पना होती आणि त्यांचीही संमती होती. दोघांच्या समस्यांना हे फार सोयीस्कर उत्तर होतं. तेव्हा तो व्यवहार झाला. महिपत वाड्यात राहायला गेला. त्यानंतर आठवड्याभरात त्यानं मला हे पत्र लिहिलंय. पत्रात आधी मी तुला आता सांगितलेली हकीकत आहे आणि मग पत्राचं कारण आहे. त्या नव्या वाड्याच्या एका खोलीतून रात्रीचे विव्हळण्याचे, रडण्याचे, किंचाळण्याचे असे विलक्षण आवाज ऐकू यायला लागले होते. तसा महिपत भित्रामुळीच नव्हता. तेव्हा त्यानं खोलीची बाहेरच्या भागाची कसून तपासणी केली होती. काहीही संशयास्पद सापडलं नाही. महिपत अविचारीही नव्हता. तेव्हा तो रात्रीचा त्या खोलीत गेला नाही. त्याऐवजी त्यानं मला पत्र लिहिलं होतं. तसा माझा पत्ता मिळणं काही मोठंसं कठीण नव्हतं. त्यावेळी मला जराशी सवडही होती. तेव्हा 1-2 दिवसात मी त्याच्या गावी गेलो. समर्थांनी ते पत्र बाजूला ठेवलं. खालच्या कागदावरची काही त्रोटक टिपणं वाचली आणि मग फाईल खाली ठेवली. बस स्टॉपवर महिपत आला होता. मोठा स्मार्ट होता खरा. वागण्यातही अगदी खानदानी शालीन होता. शिवाय त्यात पाश्चिमात्य आचारविचारांची भर पडलेली. तिथल्या सर्वांहून महिपत एकदम वेगळा उठून दिसत होता. परदेशात त्यानं 4 वर्ष काढली होती. पोशाखात रुबाब, कपड्यांचा आधुनिकपणा सर्वच काही वेगळं होतं. त्याच्याबरोबर वाढलेल्यांनी त्याचा जरा द्वेष केला तर त्यात काय नवल. पण ते पुढे येणारच आहे. मला मात्र महिपतनं गावातच स्थायिक होण्याचा घेतलेला निर्णय मोठा आश्चर्यकारक, जरासा क्रांतिकारकच वाटला एवढं खरं. स्टँडपासून गाव 1.25 मैलावर असेल. महिपतच्या मोटरसायकलवरून आम्ही दोघं त्याच्या नव्या वाड्यातच सरळ गेलो. वाडा जरा एका बाजूला होता. मी गेल्यावर त्याला म्हटलं,
दिवसा उजेडीच मला आधी सगळा वाडा दाखव, मग आपण बोलू. त्याप्रमाणे आम्ही निघालो. वाड्याला मागे पुढे चौक होते, मध्ये दुमजली इमारत होती, घडीव दगडाची, पक्क्या बांधणीची. जाड जाड भिंती, त्यात जेमतेम 2 फूट चौरसाच्या खिडक्या, जुनी पद्धत. महिपतनं खालच्या मजल्यावरच्या खिडक्या मोठ्या करून घेतल्या होत्या. सर्व भिंतींना आतून सफाईदार सनला होता, खाली घडीव फरशी होती. मुळात सामान काहीच नसावं. वापरातल्या 2-3 खोल्यात महिपतनं स्वतःचं सामान लावलं होतं. सर्व मोठ्या शहरातूनच आणलेलं असणार. कॉट, सोफा सेट, लहान मोठी टेबलं, साईडबोर्ड, वॉर्डरोब, ज्यूटचे गालिचे इत्यादी. खोलीत बसलं तर वाटूच नये की आपण दूरवरच्या एका खेड्यात आहोत. इमारतीच्या मध्यात बोळवजा एक लांब अरुंद जागा होती. एका अंगानं वरच्या मजल्याला जाणारा जिना वर जात होता. महिपत मला बोळाच्या दुसऱ्या टोकाकडे घेऊन गेला. बोळाच्या टोकाला बंद दाराची एक खोली होती. बाहेरून जाड कडी घातली होती. तिथे थांबून महिपत म्हणाला, हीच ती खोली समर्थ. ठीक आहे, उघड तर खरी, आपण पाहूया, मी म्हणालो. त्यानं खोलीची कडी काढली, दार आत ढकललं. बिजागऱ्यांचा खूप मोठा आवाज झाला. जास्त आत गेलो नाही. खोली रिकामी होती. समोरच 2 खिडक्या होत्या, पण त्या बंद होत्या आणि तिकडे सूर्य नव्हता. प्रकाश जेमतेमच होता. अप्पा, ती एक अत्यंत वाईट जागा होती. आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्वात वाईट जागांपैकी एक. माझी चूक होणं शक्यच नव्हतं. या दुष्ट जागांचा खास असा एक निर्यास असतो. प्रशिक्षित मेंदूला तो जाणवल्याखेरीज राहत नाही. त्यावेळी तेवढंच पाहून मी बाहेर आलो. महिपतही काही बोलला नाही. पुन्हा ती साखळदंडासारखी जाड कडी घातली आणि आम्ही माघारी फिरलो. बाकी पाहण्यासारखं काही नव्हतं. स्नान, जेवण वगैरे झाल्यावर आम्ही त्याच्या खोलीत बसलो. मग त्यानं मला त्याच्या संबंधात हकीकत सांगितली. घरचा तो चांगला सधन होता. नुसता शेतीवाडीवर राहिला असता तरी आयुष्यभर काही कमी पडलं नसतं. पण त्याच्या एकूण बोलण्या वागण्यावरून तो मोठा खटपट्या हरहुन्नरी वाटत होता. ज्याला कशाला सुरुवात करील ते पूर्ण यशस्वी करील असं वाटत होतं. त्याची शेतीविषयक प्रयोगशाळेची कल्पना काही अगदीच अव्यवहार्य नव्हती. बियाणं, खतं, जंतुनाशकं, अवजारं तो खूप बोलत होता, कारण विषय त्याच्या आवडीचा. मीच त्याला थांबवलं. बोलण्याच्या ओघात आलं की गावाशेजारी देसाई नावाच्या एका बड्या बागाईतदारांचा मळा होता. त्यांच्या मुलीशी, अंजनाशी, महिपतचा विवाह ठरला होता. ही अंजना मॅट्रिकपर्यंत शिकलेली होती, पण अप्रतिम लावण्यवती होती. गावातच स्थायिक होण्यामागे हेही एक कारण होतं. त्याच्या बोलण्यात पुढे असंही आलं की गावकऱ्यात, विशेषतः त्याच्या बरोबरीच्या समवयस्क तरुणांच्यात तो मुळीच लोकप्रिय नव्हता. एक म्हणजे लहानपणापासून तो कधीच गावात राहिलेला नव्हता, तेव्हा त्यांना परकाच होता. शिवाय त्याच्या उच्च शिक्षणानं आणखी एक भिंत उभी राहिली होती. आणि आता त्यावर कळस म्हणजे महिपतचं अंजनाशी ठरलेलं लग्न. तसे आसपास श्रीमंत शेतकरीही होतेच. महिपत गावात दाखल होईपर्यंत अनेक तरुणांचं मन अंजनावर बसलं होतं. पण तो हजर होताच ते सर्व शर्यतीतून पार गळाले. तेही मत्सराचं एक कारण होतं. याचा संबंध जराशानं येईलच. महिपतनं घरच्यांना माझ्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. विचारलंच तर शहराकडचे ओळखीचे आहेत सांगेन असं म्हणाला होता. तेव्हा मग संध्याकाळी आम्ही गावाबाहेर हिंडायला गेलो. वाटेत अनेक लोक भेटले. महिपतवर काहींच्या नजरा मोठ्या रागानं वळत होत्या हे माझ्याही ध्यानात आलं. आम्ही अंधार पडायच्या सुमारास परत आलो. माझ्या सूचनेवरून आम्ही बाहेरून सर्व वाड्याला चक्कर मारली. त्या विवक्षित खोलीपाशी थांबून मी खिडकीतून आत पाहिलं, पण आत काळोख होता, काही दिसत नव्हता. तेव्हा गावापर्यंत वीज आली नव्हती, पण महिपतनं रॉकेलचे वातीचे दिवे आणले होते. ते लावताच सर्वत्र चांगला झगझगीत प्रकाश पडला. महिपतचं रात्रीचं जेवण झालं. मी फक्त फळांचा रस घेतला. परत एकदा आम्ही त्याच्या खोलीत आलो तेव्हा रात्रीचे 9:30 वाजले होते. आता महिपत मधून मधून मनगटावरच्या घड्याळाकडे पाहायला लागला होता. मी मुद्दामच आत्तापर्यंत त्याला रात्रीच्या प्रकाराचं वर्णन करायला सांगितलं नव्हतं. एकदा का एखादं वर्णन ऐकलं की मग प्रसंगाच्या निरीक्षणातली वस्तुनिष्ठता जाते.
मध्येच महिपत एकाएकी स्तब्ध झाला आणि मलाही तो आवाज ऐकू आला. अगदी बारीक आवाजात कोणीतरी स्वतःशी कणावं तसा आवाज. आम्ही दोघं एकाच वेळी उठलो. महिपतनं टेबलावरची स्टँडची बॅटरी घेतली. माझ्यापाशी मोठा हंटिंग टॉर्च होताच. आम्ही मधल्या बोळात आलो. एव्हानाच आवाज मोठा झाला होता. सर्व बोळ त्या आवाजानं घुमत होता. दारापाशी पोहोचताच काही वेळ थांबून महिपतनं कडी काढली. दार लाथेनं आत ढकललं आणि तो चटदिशी बाजूला झाला. दार उघडताच आवाज एखाद्या लाटेसारखा आमच्यावर आपटला. मोठा विचित्र वर्णनीय आवाज. एखादा कोणीतरी शरीराचं मुटकुळं करून मोठमोठ्यानं घुमावा तसा आवाज. असं वाटत होतं की ती अंधारलेली खोलीच गदागदा हलतीये, पण त्या आवाजात काहीतरी व्यक्तिगत असं होतं. असं वाटत होतं की त्या आवाजाच्या केंद्राला, गर्भाला आमची जाणीव झालेली आहे. इतक्या विलक्षण प्रसंगांना सरावलेला मी क्षणभर हादरलो. मग मी त्या खोलीत गेलो. आताही एकच पाऊल, जास्त नाही. महिपतही मागोमाग दारापर्यंत आला. मी टॉर्च खोलीवर फिरवला. महिपतच्या बॅटरीचा प्रकाश आत पसरला. काहीही नाही. नुसता घुमण्याचा, विव्हळण्याचा आवाज. खोलीतला सर्व अवकाश कसा लवलवत होता. मग माझ्या कानात स्पष्ट शब्दात कोणीतरी कुजबुजलं, इथे थांबू नकोस, बाहेर जा झटपट, इथे थांबू नकोस. आणि अप्पा, या अगदी क्वचित काळीच येणाऱ्या सूचनांकडे मी कधीही दुर्लक्ष करत नाही. मी महिपतला मागे ढकललं. मीही खोली बाहेर आलो आणि मागोमाग दार लावून घेतलं. आतला आवाज एकाएकी बदलला. एक संतापाची विलक्षण आक्रस्ताळी अशी किंचाळी खोलीतून आली. आम्ही खोली बाहेर आल्याचं कोणाला तरी किंवा कशाला तरी जाणवलं होतं. मग एकाएकी संपूर्ण शांतता. अगदी स्फोटक वाटावी अशी शांतता. काही न बोलता आम्ही दोघं परत बसायच्या खोलीत आलो. खुर्चीवर अंग टाकत महिपत म्हणाला, समर्थ, हे चाललंय मी इथे आल्यापासून. माझा ही भूतकेत झपाटणं असल्या गोष्टींवर विश्वास नाही, म्हणजे नव्हता. आधी मला वाटलं गावकऱ्यांपैकीच कोणाचा तरी हा उपद्व्याप असावा. गावात मी फारसा पॉप्युलर नाहीच आहे. एकतर मी त्यांच्यात मिसळत नाही. ते कसं जमणार? त्यांचे माझे विषय, छंद, आवडीनिवडी सगळंच वेगळं आहे. वास्तविक मी त्यांना मुळीच दोष देत नाही, पण त्यांना वाटतं मी भाव खातो. त्यात आता या अंजनाच्या प्रकरणाची भर पडली आहे. तसा मी गावात परकाच, तेव्हा या लोकांचं काही सांगता येत नाही. मग तू काय केलंस? मी विचारलं. मध्ये 3-4 रात्री बाहेरच्या आवारात गस्त घातल्यासारखा हिंडत होतो, पण काहीही दिसलं नाही. महिपतचा चेहरा कठोर झाला होता. माझी खात्री झाली होती की हा प्रकार साध्या-सुध्या थट्टा मस्करीचा नव्हता. वेगळाच आणि गंभीर होता. पण मी काहीच बोललो नाही. प्रवासाचा क्षीण झाल्याचं निमित्त करून मी झोपायला उठलो. खोलीत आल्यावर पलंगावर पडून होतो. आता 10:30 वाजले होते. तास सव्वा तास थांबून रात्री 12च्या सुमारास त्या खोलीत जायचा माझा विचार होता. काही विवक्षित तपासणी केल्याखेरीज या प्रकरणाची सुरुवात, त्याची मात्रा, मर्यादा, शक्ती, गुणधर्म यांची कल्पना येणार नव्हती. सुमारे 11:30 पर्यंत मी अगदी शांत पडून होतो. शरीरातला एक एक स्नायू सैल सोडला होता. सर्व शारीरिक ताण गेला होता. शरीराची जाणीवच गेली होती. अशा अवस्थेत एकाग्रता साधते, व्यत्यय येत नाही. 11:30च्या सुमारास मी उठलो. खाली फरशीवर बसून माझ्या खास तयारीला सुरुवात केली. 15 मिनिटात माझी प्राथमिक तयारी पूर्ण झाली होती. मी बाहेर आलो. बोळातून त्या खोलीकडे निघालो. मनात भीती नव्हती, पण शंका होती. कारण या दुष्ट आक्रमक शक्ती अनंत रूपांनी, अनंत मार्गांनी येऊ शकतात आणि बचाव हा काही विवक्षित मर्यादेपर्यंतच शक्य असतो. खोलीच्या दारापाशी मी 5 सेकंद थांबलो. मनातले अवांतर विचार पार काढून टाकले. काय करायला हवं होतं यावर मन एकाग्र केलं आणि खोलीचं दार उघडलं. आत अंधार होता, शांतता होती, पण आप्पा,
ती शांतता निर्जीव नव्हती. मी टॉर्च लावला. प्रकाश खोलीच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत फिरवला. खोली रिकामी होती. एक पाऊल आत टाकलं. काहीही नाही. आणखी आत गेलो. तीच शांतता, पण मोठी अर्थपूर्ण शांतता. एखादं काहीतरी दबा धरून टपून बसलंय अशी जाणीव सतत होत होती. आता अशी एक मानसिक क्रिया आहे. तुला कसं सांगू? मनाची व्याप्ती कमी करायची. समज एखादा पत्ता, राजा म्हण, सरळ धरलास तर तो चांगला तळहाता एवढा पांढरा चौकोन दिसेल. तर तोच पत्ता वळवलास, ची कड तुझ्याकडे केलीस, तर एक अत्यंत अरुंद दिसते न दिसतेशी रेषा होईल, हो की नाही? त्याची जाणीव त्या प्रमाणात कमी होईल, हो ना? किंवा हल्ली स्ट्रीमलाइनिंगचं तत्व वापरतात ना, म्हणजे गतीला अगदी कमीत कमी विरोध व्हावा अशा बाह्यपृष्ठ रेषा योजायच्या. एरोडायनॅमिक्स म्हणजे प्रवाह सरळ राहतो, त्यात खळबळ माजत नाही, टर्ब्युलन्स येत नाही. कोणत्याही रीतीनं विचार कर. तो मनाचा पवित्रा मी घेतला आणि आत गेलो. टॉर्चच्या प्रकाशात आधी सर्व खोली नीट पाहिली. पक्क बांधकाम होतं. 2 खिडक्या आणि दार सोडलं तर इतरत्र मुंगीलाही प्रवेश करायला जागा नव्हती. वरचं छतही भक्कम होतं. एका भिंतीत एक साधारण पुरुषभर उंचीचं कपाट होतं. कपाट उघडून पाहिलं. आत 3 लाकडी खाने होते. आत काहीही नव्हतं, पण मनात सारखी जाणीव होत होती की काहीतरी आपल्या मागोमाग येत आहे. आपली प्रत्येक हालचाल खांद्यावरून वाकून पाहत आहे. पण जे काही करणं आवश्यक होतं ते करायलाच हवं होतं. आत्तापुरतं माझं लक्ष एवढंच होतं, जे काही खोलीत आहे त्याला आतच ठेवायचं, बाहेर पडू द्यायचं नाही आणि बाहेरून नव्याचा कशाचा प्रवेश होऊ द्यायचा नाही. मी माझ्या जवळचे केस काढले. बाईचे केस, लांब. कुठून कसे मिळवले सांगत बसत नाही. ऐकलंस तर लवकर विसरायचा नाहीस. त्या खास केसांचा अडथळ्यासारखा उपयोग होतो. 2 खिडक्यांना आतून फुल्यांच्या आकारात, कपाटाच्या दारावरही तसेच, आणि मग हवेत काही विवक्षित कोनात असे ते केस मेणानं बसवले. एक एक केस जाग्यावर बसू लागला तसतसा खोलीतला ताण वाढत चालल्याची जाणीव मला होत होती. आत जास्त राहणं सुरक्षित नव्हतं. तरी मला जेमतेमच वेळ मिळाला. शेवटचा केस बसवतानाच खोलीत एक मोठा हुंकार निघाला होता. मी टॉर्च उचलून दाराबाहेर पडतो न पडतो तोच खोलीतून संतापाची प्रदीर्घ किंचाळी निघाली. दार लावून मी काही वेळ तिथेच भिंतीला टेकून उभा राहिलो. बरंचसं अंतर चावड्यांवर चालावं लागलं तर स्नायू कसे आखडून चुरमडायला येतील तसंच मला झालं होतं. कारण त्या विवक्षित मनस्थितीत वावरताना मनावर विलक्षण ताण आला होता. जरा वेळानं मन पूर्वरत झालं. दारालाही बाहेरून केसांची फुली लावली आणि मग मी माझ्या खोलीकडे परत आलो. विव्हळणं किंचाळणं थांबलं होतं, पण मी वाट पाहत शांतपणे पलंगावर पडून होतो. माझ्या त्या खोलीत लावलेल्या केसांच्या जाळीचा काय परिणाम होतो ते मला पाहायचं होतं. त्याच्यावर माझे पुढचे अंदाज अवलंबून होते. जवळजवळ तासभर ती शांतता टिकली आणि मग सुमारे 2 वाजता एकाएकी पिसाळल्यासारखी किंचाळी घरभर घुमली. असं वाटत होतं की एखादा अजस्त्र पशु जखडणाऱ्या साखळ्यांशी झोंबाझोंबी करतोय. तुला वाटेल की एवढेसे क्षुल्लक केस, ते काय कोणाला अडवणार, पण ते केस साधे नव्हते. असो, कार्यक्रमाचा सुरुवातीचा भाग पार पडला होता. जरा वेळातच मला शांत झोप लागली. सकाळी पहाटेस मी उठलो तेव्हा जेमतेम उजाडलं होतं, पण महिपत उठण्याआधी मला त्या खोलीत जायला हवं होतं. खोलीच्या दारावरची केसांची फुली तशीच होती. ती मी ठराविक क्रमानं तोडली, तुटलेले केस खिशात ठेवले, आत गेलो. आतली शांतता साधी होती, नेहमीची होती. रात्री जे काही इथे आलं होतं किंवा प्रकटलं होतं ते आता माघारी गेलं होतं. मी आतल्या खिडक्यांपाशी गेलो. तिथल्या फुल्याही होत्या तशाच होत्या. त्याही काढून घेतल्या, खिशात ठेवल्या. मग कपाटापाशी गेलो. तिथली केसांची फुली मात्र तुटली होती. नुसती तुटली नव्हती, केस
आधी पिकल्यासारखे पांढरे पडले होते आणि मग तुटले होते. ते केस आता निरुपयोगी झाले होते. ते मी झटकून टाकले. कपाट उघडून पाहिलं. आत काही दिसण्याची अपेक्षा नव्हतीच. तसंच झालं. मी मागे वळलो, तोच महिपत खोलीत आला. काल खूप धिंगाणा चालला होता नाही? तो जरासा हसत म्हणाला. आता फार दिवस नाही चालायचा. का? तुम्हाला काही कल्पना आलीये? नक्की नाही. काही तर्क, काही अंदाज. मग मग आता काय करणार आहात? एक दोन दिवस वाट पाहू. मला आणखी काही माहिती मिळवावी लागेल, काही संदर्भ पाहावे लागतील. महिपत, मी आता परत जाणार आहे. 2-3 दिवसात परत येणार आहे. केव्हा ते नक्की सांगता येत नाही. मात्र तुला तुझ्या जीवाची काळजी असेल तर एक गोष्ट कटाक्षानं कर. सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापर्यंत या खोलीत कोणत्याही कारणासाठी जाऊ नकोस. माझा तर्क खरा ठरला तर ती खोली अत्यंत धोक्याची आहे. काहीही झालं तरी आत जायचं नाही. कबूल? हो, हो. माझ्या गंभीर आवाजाचा त्याच्यावर योग्य तो परिणाम झालेला दिसला. त्यानं आपला पाखंडीपणा काही वेळापुरता दूर ठेवलेला दिसत होता. छान. मी परत इकडे आलो. कपाटाबाहेरचे केस पिकून तुटले होते. याचा अर्थ एकच होऊ शकत होता. त्या केसांचा उगम ज्या व्यक्तीपासून झाला होता, त्या व्यक्तीची आयुष्य मर्यादा संपल्यावर मग ते केस पिकून गळाले होते. त्यानंतर त्यांचा प्रभाव अर्थात राहिला नव्हता. प्रवेशासाठी या मार्गाचा उपयोग करण्यात आला होता. तुला समजलेलं दिसत नाही. हे बघ, तुझ्या वाटेत पाण्याचा मोठा प्रवाह आला. पार करायला समजा काहीच साधन नाही. सर्व उपाय थकले का? नाही. वेळ आणि शक्ती असली तर तू प्रवाहाच्या काठाकाठानं वर जाऊ शकतोस. जसजसा वर जाशील तसतसा प्रवाह लहान लहान होईल. असं होता होता तू प्रवाहाच्या उगमस्थानी येशील. त्यापुढे प्रवाहच नाही. तिथे तू पलीकडे जाऊ शकतोस. मग परत खाली जाऊ शकतोस. मार्ग दीर्घ आहे, कष्टाचा आहे, पण अशक्य नाही, हो की नाही? समजा त्या प्रवाहाऐवजी कालप्रवाह असता तर, किंवा एखाद्या व्यक्तीची जीवनरेषा असती तर, त्या जीवनाच्या अखेरीस नंतर तिथे काहीच असणार नाही. तुला अगदी साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलाय. मला 2 गोष्टी कळल्या होत्या. प्रकाराची सुरुवात कपाटात आहे आणि त्याची व्याप्ती काळात पसरलेली आहे. आता त्या गावचा, विशेषतः त्या वाड्याचा मागचा इतिहास पाहावा लागणार होता. पेशवाईच्याही आधीपासून त्या गावाचे उल्लेख सापडतात. नंतर मी इतिहासाच्या एका संशोधक प्राध्यापकांची गाठ घेतली. त्यांच्या मदतीखेरीज माझी काही प्रगती होण्याची आशा नव्हती. त्यांनी माझ्यासाठी खूपच परिश्रम घेतले. अर्थात मी त्यांना प्रत्यक्ष काय होत होतं याची मुळीच कल्पना दिली नव्हती. पण मनातल्या मनात मला सारखं वाटत होतं की त्या वास्तूत काहीतरी फारच भयानक प्रकार घडला असला पाहिजे. त्याखेरीज त्याचा वारसा इतक्या 2-2.5 शतकांनंतरही असा तीव्रतेनं जाणवलाच नसता. आणि अप्पा, माझी अटकळ काही खोटी ठरली नाही. 18व्या शतकाच्या अखेरीस हा वाडा निंबाळकर सरदारांचा वाडा म्हणून ओळखला जात असे. स्कॉटलंडमधल्या पिढीजात वैराविषयी आपण खूप वाचतो, पण आपल्याकडेही तसे काही प्रकार कमी नव्हते. फरक एवढाच की त्यांना फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. भोसले शिर्के घराण्यातलं वैर तर सर्वश्रुत आहेच. तसाच काहीसा प्रकार निंबाळकर थोरात या 2 घराण्यात होता. हो, थोरात. महिपतचं आडनावही थोरातच आहे. 1700च्या सुमाराची ही हकीकत आहे. बाळाजी विश्वनाथ अजून पेशवा व्हायचा होता. औरंगजेबाची दक्षिणेवरची पकड ढिल्ली झाली होती, पण अजून धोका होताच. त्या संकटाच्या काळात ज्या अनेक मराठी सरदारांनी भगवा ध्वज दक्षिणेत फडकवत ठेवला, त्यांच्यापैकीच निंबाळकर व थोरात दोघंही होते. संताजी धनाजी इतकी त्यांची नावं गाजली नसतील, पण त्यांचंही शौर्य, त्यांचाही त्याग, पराक्रम त्याच मोलाचा होता. ती वेळ एकछत्री सत्तेची नव्हती. तितकं स्वातंत्र्य आपल्या सरदारांना पुन्हा अगदी मराठेशाहीच्या अंतापर्यंत मिळालंच नाही. आपापल्या पंचक्रोशीत, जहांगीरीत सरदार म्हणजे राजा होता. त्यांच्या घराण्याच्या, अब्रूच्या, मानमरातबाच्या कल्पनाही राजांना शोभेल अशाच होत्या. आपल्याला वाटेल एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीवरून मजल रक्तपातापर्यंत कशी जाते, पण
ही गोष्ट आपण त्यांच्या वेळच्या नैतिक सामाजिक चौकटींच्या संदर्भात पाहायला हवी. या प्रकरणाची इत्थंभूत माहिती सुदैवानं उपलब्ध आहे. निंबाळकरांच्या कोणा वंशजानं शाहू महाराजांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यावरून ही माहिती समजते. प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडताना जराशी अतिशयोक्ती करतोच असं धरून चाललं तरी त्या जागेत एक विलक्षण क्रूर अघोरी प्रकार झाला होता यात शंका नाही. समर्थ फाईलमधल्या कागदावरची टिपणं वाचत बोलत होते. तर मग थोडक्यात हकीकत अशी आहे. स्वाऱ्या, लूट इत्यादी प्रकरणांवरून या दोन घराण्यात वैमनस्य होतच. दोघांच्या मुलखांच्या सरहद्दी एकमेकांना भिडलेल्या होत्या. वसुलीवरून, हद्दीवरून, वहिवाटीवरून लहान सहान कुरबुरी नेहमीच चाललेल्या असत. स्वतः सरदार निंबाळकर हयात होते तोवर कोणाची मान वर करून पाहण्याची सुद्धा प्राज्ञा नव्हती. पण दुर्दैवानं एका मोहिमेत सरदार कामी आले. घरावरचं छत्र गेलं आणि वागणुकीत संयम राखणारी वडीलधारी व्यक्तीही गेली. खूप दिवसांचं वैर धुमसत होतंच. काहीतरी प्रसंगानं ठिणगी पडली आणि प्रत्यक्ष युद्धाची ज्वाळा उफाळली. निंबाळकरांच्या वंशजांचं म्हणणं असं आहे की केवळ काहीतरी निमित्त काढून थोरात आणि त्यांच्या सैन्यानं निंबाळकरांच्या वस्तीवर हल्ला चढवला. घरातली सर्व करती माणसं ठार केली. बायका माणसं काही खास लोकांच्या सहाय्यानं कशी तरी निसटली. पण निंबाळकरांचा थोरला मुलगा मुरार, त्याला थोरातांचे लोक शोधत होते. तो त्यांच्या हाती सापडल्यावर त्यांनी मुरारला हाल हाल करून ठार मारला. तुला एव्हाना कल्पना आली असेलच हा प्रकार कोणत्या खोलीत झाला त्याची. निंबाळकरांचा वाडाही जाळून बेचिराग करण्याचा त्यांचा विचार होता. पण हल्ल्याचा हाकारा पिटताच 7-8 मैलांवरच्या वस्तीवरचे लोक जेव्हा तिथे हजर झाले तेव्हा थोरातांकडची माणसं परत गेली. निंबाळकरांकडची सर्व माणसं जी एकदा परागंदा झाली ती कायमचीच. कारण दुसऱ्या पिढीतला कोणी मुलगाच शिल्लक ठेवला नव्हता. मग कुणाची तरी सून प्रसूत झाली, तिला मुलगा झाला. त्यांच्या वंशानं ही फिर्याद केली होती. थोरात लोकांची ही कैफियत तिथे आहेच. त्यांचं म्हणणं मुरारची सतत बायकांवर नजर असायची. थोरातांच्या एका सुनेला पळवून नेण्याचा त्यानं घाट घातला होता, तो ऐनवेळी फसला. त्याबद्दल हा हल्ला होता. त्यांना फक्त मुरारच हवा होता. पण बाकीच्यांनी हाती शस्त्र घेतल्यावर त्यांना वाटेत आलेल्या सर्वांना ठार करावं लागलं. कोणाही बाई माणसाच्या अंगाला हात लावायची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना सर्वांना इतमामानं जाऊ दिलं. वाड्यालाही आग वगैरे लावण्याचा त्यांचा मुळीच हेतू नव्हता. तो आरोप म्हणजे शुद्ध बनावे. मुरारच्या मृत्यूबद्दल मात्र ते काही बोलत नाहीत. चिडलेल्या कोणा एखाद्याच्या हातून जरा अतिरेक झाला असावा अशी गुळमुळीत कबुली देतात. पण जीभ छाटणं, डोळे काढणं, जिवंतपणे भाजून मारणं हा काही साधा अतिरेक म्हणता येत नाही. निंबाळकरांचे आरोप असले आहेत. अशी ही पार्श्वभूमी आहे. अर्थात महिपतला यातलं काहीच माहीत नाही. तो थोरात घराण्यातला आहे एवढंच निमित्त झालेलं दिसतं. पण सुडानं पेटलेला हा आत्मा 2 शतकं या वाड्यात तळमळतोय. जसा आत्मा तसे विचारही अशरीरीच असतात. पण आत्म्याला आधारासाठी शरीराची गरज असते, तशीच विचारांनाही असणारच. मेंदूतील काही विद्युत रासायनिक प्रक्रिया म्हणजे विचार हे झालं शास्त्रीय सत्य. पण त्या खोलीतल्या त्या जळत्या द्वेषाची तीव्रता मानवी कोटी पलीकडची होती. तो द्वेष त्या अवकाशातल्या जड, निर्जीव, अचेतन दगड, वीट, लाकूड, मातीच्या बनवलेल्या जमीन, भिंती, छत यांच्यावरही परिणाम करू लागला. धुरानं खोली जशी काळवंटे ना, तशी ती सर्व खोली त्या भयानक विचारानं झपाटलेली आहे. दारूनं भरलेल्या कोठारात ठिणगी पडावी तसं महिपतच्या आगमनानं झालं. नुसत्याच धुमसणाऱ्या त्या संतापाला एकत्रित व्हायला आता केंद्र सापडलंय. थोरात घराण्यातला वंशज, पिढ्यानपिढ्या ज्याच्यावर सूड घेण्याची स्वप्न तिथली अमानुष्य शक्ती रंगवत होती, तो स्वतः थोरातच तिथे हजर झाला होता. मला वाटायला लागलं मला त्यानं अगदी वेळेवर बोलावलं नसता. साहसीपणा करून रात्रीचा त्या खोलीत पाहायला गेला असता तर काय झालं असतं कल्पनाच करवत नाही. पण आता त्याच्यावर इलाज हवा होता. मार्ग अनेक होते, पण तिथे प्रत्यक्ष जागेवर हजर झाल्याखेरीज नक्की कसा मुकाबला करायचा ते समजणार नव्हतं. मी परत तिकडे निघालो. आपल्याकडच्या आगगाड्या आणि बस
कोणती केव्हा लेट होईल काहीच सांगता येत नाही. माझं बसचं कनेक्शन चुकलं. गावी पोचायला रात्रीचे 10 वाजले. तिथून 1.5 मैलाचं अंतर. एवढंच की रात्र आल्हाददायक होती आणि मनात विचारांचं खाद्य भरपूर होतं. रस्ता पाहता पाहता संपला. मी त्याच्या वाड्यावर हजर झालो. महिपतला माझ्या येण्याची मी काही कल्पना दिली नव्हती तेव्हा तो झोपी गेला असणार. मी मोठ्या दारापाशी आलो तोच मला तो विव्हळण्याचा आवाज ऐकू आला. मला एकदम वाटलं रात्रीचं निरीक्षण करण्याची ही चांगली संधी आली आहे. मी तसाच वाड्याच्या बाजूला आलो. तिथेच त्या खोलीच्या 2 खिडक्या होत्या. मी खिडक्यांपाशी पोहोचलो आणि अलगद आत पाहू लागलो. चंद्रप्रकाश स्वच्छ होता. खिडक्यांतून आतल्या फरशीवर पडला होता. परावर्तित होऊन भिंतीवरही प्रकाश पडला होता. जवळजवळ सर्व खोली माझ्या नजरेच्या टप्प्यात येत होती. त्या खोलीतून तो प्रचंड आवाज येत होता. हेल, विव्हळणं, किंचाळणं आणि अप्पा, मला प्रथमच काहीतरी दिसलं. खोलीच्या बरोबर मध्यभागी फरशा वितळल्यासारख्या वाटल्या. एखाद्या कॅनव्हासवरच्या चित्रासारख्या वाटल्या. त्यांना आतून एक गळवासारखा मऊ वाटणारा फुगवटा आला. त्याला वर एक छिद्र पडलं. ते मोठं मोठं होत त्याचं एक अजस्त्र तोंड झालं. काळे होरपळलेले ओठ, आत जीभ नाही. त्या राक्षसी तोंडावरचे ओठ हालत होते. तिथूनच तो किंचाळण्याचा आवाज येत होता. त्या दगडामातीच्या फरशीतच एक अघोरी चेतना खेळत होती. आणि मी पाहत असतानाच एकदम तो फुगवटा खाली बसला. एकाएकी शांतता झाली. साधी शांतता नाही, सावध पारद्याची शांतता. जणू काही त्या खोलीतल्या अस्तित्वाला माझी जाणीव झाली होती. अप्पा, फार फार थोड्या वेळा माझी नाडी अशी जलद दौडली आहे. मी सावकाश माघारी फिरलो. त्या क्षणी मला महिपतचा आवाज ऐकू आला. त्या खोलीतून तो मला हाका मारत होता. समर्थ, समर्थ, वाचवा, वाचवा. क्षणभर मी नुसता उभाच राहिलो. केवढा मूर्खपणा. मी याला बजावून सांगितलं होतं की रात्रीचा तिथे जाऊ नकोस, धोका आहे, आणि तो आत सापडला होता. पण मूर्खपणा त्याचा असला तरी तो आता मला निस्तरायला हवा होता. या विचारातच जास्तीत जास्त 3-4 सेकंद गेले असतील. तशीच मी त्या खिडकीवर जोराची लाथ घातली. एका घावातच दार काडदिशी आत उघडलं. दारामागोमाग मी आत झेप घेतली. महिपत, कुठे आहेस रे? मी मोठ्यानं हाक मारली पण महिपतचा आवाज आला नाही. कोणताच आवाज आला नाही. मी 4ही बाजूंना नजर फिरवली. खोली रिकामी होती. अप्पा, मला त्याच क्षणी समजलं की महिपत खोलीत नव्हताच. तो आलाच नव्हता. ही ट्रिक माझ्यासाठी होती. जरासा विचार केला असता तर मला ती उमगली असते. आणि त्याच क्षणी एक हूं 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 असा प्रचंड हुंकार आला. एका भिंतीला फुगवटा येत होता. तिथे तोंड तयार होत होतं. त्याचवेळी पायाखालची फरशी सरकली. तिथेही फुगवटा येत होता. 2 खिडक्यांच्या मध्ये एव्हानाच एक चांगलं 3 फूट व्यासाचं तोंड तयार झालं होतं. भिंत आत कलंडल्यासारखी वाटत होती. 2 आवाढव्य काळे ओठ वासले होते. आत जिभेचा बुडखा हालत होता. कदाचित नातूंच्या आगारातला प्रसंग सोडला तर इतका व्यक्तिगत संकटात मी क्वचितच सापडलो होतो. कारण कोणतीही तयारी करून मी आत आलो नव्हतो. नातूंच्या आगारात मला माझ्या स्वामींना पाचारण करावं लागलं होतं. पण तशी वेळ पुन्हा आलीच तर वापरण्यासाठी त्यांनी मला एक नवी साधना शिकवली होती. तुझ्या देखत मी तिचा 1-2दा वापरही केलाय. मी तुला साधनेचं नाव तस्मार अर्चना म्हणून सांगितलंय, आठवतं? आत्ताची वेळ नक्कीच ते साधन वापरण्याची होती. पुरेशी शक्ती असणाऱ्यानंच ते वापरायला हवं. कारण मानवी आकलनापलीकडच्या अकल्पनीय शक्तींचा तो खेळ आहे. 2 प्रचंड पण विरुद्ध विद्युतभार समोरासमोर आले तर एखाद्या मोठ्या ठिणगीनं दोन्ही नष्ट होतात. तसंच काहीसं हे आहे. मलाही नीट उमज नाही तुला कोणत्या शब्दात सांगणार. क्षणभर अशी भावना होते की एका अजस्त्र हातानं सारं सृष्टीचक्र काही क्षणांपुरतं स्थिरावलंय. माणसाचं मन किती खोतंय. त्या संवेदनांना तुलना नाहीत, उपमा नाही, संज्ञाही नाहीत. ते महाप्रभावी शब्द मी अस्खलितपणे उच्चारले.
सर्व हालचाली होत्या त्या अवस्थेत गोठल्या. आवाज होता, पण तो आपल्या मिती पलीकडचा आवाज. बारीक रेती काचेवर पडावी तसा जणू. आपलं कालयंत्र थांबलं होतं. त्याच्या पलीकडच्या कालाची ते काही क्षण जाणीव होत होती. शरीरावरचा असह्य भार मोठ्या कष्टानं दूर केला. भार ही कल्पनाच. मेंदू त्या अवस्थेत अकार्यक्षम असतो. मी 2 पावलं टाकून खिडकीपाशी आलो. खोलीत रेती पडल्याचा सरसर आवाज येतच होता. कसाबसा खिडकी बाहेर आलो आणि अंगणात नुसता बसून राहिलो. 2 सेकंदातच खोलीत कोलाहल माजला. अगदी तोंडाशी आलेलं सावध सुटलं होतं ना. मी नुसताच त्या खिडकीकडे पाहत बसून होतो. शरीरात पुन्हा त्राण येण्याची वाट पाहत होतो. मग काही वेळानं उठलो. मोठ्या दारी जाऊन महिपतला उठवला. तो चहा, कॉफी, दूध काहीतरी घ्या म्हणत होता, पण आता मला विश्रांतीखेरीज काहीही नको होतं. त्याला कसा तरी वाटेला लावून मी माझी खोली गाठली. दुसऱ्या टोकाच्या त्या झपाटलेल्या खोलीतल्या आवाजाचा धिंगाणा चालूच होता. झोप लवकर आली नाही. पहाटेच जाग आली. काल रात्रीचा सर्व प्रकार इतिहास जमा झाला होता, पण पुढच्या उपायांचा विचार करायला हवा होता. त्या पाशवी शक्तीनं त्या खोलीतला कण न कण व्यापला होता. जड पदार्थातही मानवसदृश हालचालींची आणि क्रिया करण्याची शक्ती उत्पन्न करण्याइतपत मजल गेली होती. तिथे पंचकोनातही सुरक्षा मिळेल याची खात्री नव्हती, कारण पंचकोनाच्या आतही ते उपस्थित होणार नाही कशावरून. एकच उपाय होता. महिपत थोरात हा जर त्या खोलीच्या सुडाचा केंद्रबिंदू असेल तर त्याचाच उपयोग करायला हवा होता, पण अर्थात प्रत्यक्ष नाही. त्याच्या जागी मी मेणाची बाहुली वापरू शकत होतो, योग्य त्या उपायांनी भारलेली. महिपतला मी सांगितलं की त्याच रात्री मी त्या खोलीचा बंदोबस्त करणार आहे. काय आणि कसं हे न विचारता त्यानं मला फक्त सहकार्य द्यायचंय. तो अर्थात तयार झाला. तो सर्व दिवस मी त्याला कोणतंही निषिद्ध अन्न खाऊ दिलं नाही. सूर्यास्तानंतर तर पाण्याचा घोटही घेऊ दिला नाही. अन्नद्रव्याचा आणि पेयाचा शरीराच्या पेशींवर आणि पेशींच्या विद्युत रासायनिक प्रक्रियांमुळे विचारांवर परिणाम होतो. विचारांना जडपणा येतो. महिपत मी सांगेन तसं वागत होता एवढं मात्र खरं. विशेष म्हणजे त्या दिवशी सूर्यास्त होताच त्या खोलीतून पिसाळल्यागत आवाज यायला लागले. त्याच्या विरुद्ध काही काही इलाज केले जात आहेत याची त्याला जणू कल्पनाच आली होती. 10च्या सुमारास महिपतला मी एक सौम्य सिडेटिव्ह घ्यायला लावलं. 15 मिनिटात तो गाढ झोपला. मग माझ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. मी मेणाच्या बाहुलीचा वापर करणार होतो. महिपतच्या आत्मतत्वाचा काहीतरी भाग बाहुलीत येणार होता. तितक्या प्रमाणात त्याच्या स्वतःच्या शरीराचा प्रतिकार कमी होणार होता, तेव्हा त्याचंही संरक्षण आवश्यक होतं. म्हणून त्याच्या खोलीत मध्यभागी मोठा पंचकोन काढला, तो भारीत केला. त्या पंचकोनात त्याची कॉट हलवली. मेणाची बाहुली मी बनवलेली होती. चेहरा साधारण त्याच्यासारखा होता, पण ट्रान्सफर व्यवस्थित होण्यासाठी आणखी साधर्म्य हवं होतं. त्यासाठी मी महिपतच्या डोक्याचे केस कापले, ते त्या मेणात अडकवले. त्याच्या हातापायाच्या बोटांची काही नखं काढली, ती त्या मेणात रोवली आणि मग त्याची मनगटाची कातडी चिमटीत धरून सुईनं एक टोच दिली. रक्ताचा एक टपोरा थेंब त्वचेवर आला. ते जिवंत रक्त त्या बाहुलीवर माखलं आणि मग ती बाहुली त्याच्या शेजारी पंचकोनात ठेवली. मी स्वतः पंचकोनाबाहेर आलो. अप्पा, पुढचा भाग पुन्हा एकदा जरासा एसोटेरिक आहे, तांत्रिक आहे, पण तरी थोडी कल्पना येईल इतपत सांगतो. त्या नाडगौडा प्रकरणात मी पंचकोन पार निर्भारित केला होता आणि त्या पशु आकारांना आत कोंडलं होतं, आठवतं? त्याच प्रकाराची प्रक्रिया आत्ताही केली. बाहेरचा अवकाश संपूर्ण रिकामा होता. महिपतच्या शरीरातली चित्शक्ती शरीराबाहेर आली आणि तिनं तो पंचकोन व्यापला. आतला अवकाश पुन्हा एकदा पूर्ववत करताच ती शक्ती परत एकदा त्या शरीरात गेली. पण सर्वच्या सर्व त्याच्या शरीरात गेली नाही. त्यातला काही भाग शेजारच्या मेणाच्या बाहुलीत शिरला, कारण तिथेही महिपतच्या शरीराचे गुणधर्म होतेच. माझं काम झालं होतं. ती बाहुली घेऊन मी खोलीबाहेर पडलो. माझ्या खोलीत आलो. आता माझी स्वतःची तयारी करायची होती. माझ्या पुढचं काम फार कठीण होतं. खरं सांगायचं म्हणजे त्यात मी पूर्ण यशस्वी होईनच अशी मला खात्री वाटत नव्हती.
पण काही काही गोष्टी कराव्याच लागतात. त्यातलीच ही एक होती. शेवटी माझी मानसिक तयारी झाली. जेवढी होण्यासारखी होती तेवढी झाली. इतर काही काही गोष्टी मी सकाळपासून जमवल्या होत्या. चांदी मिळाली असती तर चांगलंच होतं, पण चांदीचं घंगाळ राजेराजवाड्यांखेरीज इतर कोणाकडे मिळणार? मग त्या खालोखाल तांब्याचं मात्र एक भलं मोठं घंगाळ महिपतच्या घरून मागवलं होतं. त्यात मी पाणी भरून ते घंगाळ त्या खोलीच्या दाराबाहेर ठेवलं होतं. घंगाळात एक पाट होता. पाटावर मात्र 2 पाय मावतील एवढं चांदीचं ताट होतं. अगरबत्त्या, भस्म इत्यादी असलेली पिशवी मी गळ्यात अडकवली, मेणाची बाहुली हातात धरली आणि त्या गंगाळातल्या पाटावरच्या ताटात उभा राहिलो. काही ठराविक भस्म टाकून ते पाणी भारलं आणि मग खोलीचं दार उघडलं. एखाद्या लाटेसारखा आतला आवाज अंगावर आला. खोलीच्या एका भिंतीला मी मोठा वासा टेकून ठेवला होता. तो मी आता उजव्या हातात घेतला आणि वाशाचा नेट बोळाच्या भिंतीला लावून ते घंगाळ खोलीत सरकावलं. दाराच्या आत 2 फूट आल्यावर मग मी हातातला वासा बोळात लांब फेकून दिला. त्या खोलीचा बाहेर संबंध यायला नको होता. बोळात लांबवर दिवा ठेवला होता. त्याचा अगदी क्षीणसर प्रकाश खोलीत पोहोचत होता. बाकी सर्वत्र काळोख होता. साधा अंधार नाही, सुडानं खवळलेला अंधार. खवळलेल्या दर्यात होडीनं हेलकावे खावे तसं माझं मन त्या भयानक भावना प्रक्षोभात सापडून सैरभैर होऊ पाहत होतं. सारखा मनावर ताबा ठेवावा लागत होता. आता पुढचं काम. मला मेणबत्ती लावायची होती, अगरबत्त्या लावायच्या होत्या. पिशवीतली बाटली काढली, तिच्या तोंडात मेणबत्ती बसवली होती. ती डाव्या हातावर ठेवली. लायटर काढला, पेटवला, मेणबत्तीच्या वातीला लावला. प्रकाश हेलकावला, मग स्थिर झाला. अजून मी आसपास पाहत नव्हतो. त्या पाण्यातल्या चांदीच्या ताटात मी सध्या सुरक्षित होतो. अगरबत्ती काढली, ती जरा वेगळ्या प्रकारची होती. मेंदूची संवेदन क्षमता वाढवण्याऐवजी थोडीशी कमी करण्याचा गुणधर्म हिच्यात होता. सूर्याकडे पाहताना डोळ्यांना काळी काच लावतात ना, तसा प्रकार. माझ्या मनावर आक्रमण करण्याचे बरेचसे मार्ग मी बंद करून टाकत होतो. आणि मग मी मान वर केली. गेले काही क्षण खोलीत भीषण शांतता होती. काहीतरी माझ्या सर्व हालचाली पाहत होता. असं वाटत होतं की सर्व संताप, सर्व क्रोध आवरून धरलाय. त्या भयंकर शांततेतच मी हातातली बाहुली एका पातळसर ताटलीवर ठेवली आणि ती ताटली घंगाळातून पुढे वाकून, अगदी खाली वाकून सुमारे 5 इंचांवरून फरशीला स्पर्श न करता टाकली. शांतता क्षणभरच टिकली आणि मग एक हास्य आलं. साधं नाही, फरशीवर वेदनेतल्या माणसानं हसावं तसं भीषण हास्य. मग त्या कपाटापाशी काहीतरी आकार घेऊ लागलं. सर्व खोलीतून काही काही तिकडे खेचलं जात होतं, साकळत होतं. कपाटापाशी एक अर्धमानवी शरीर आकार घेत होतं. द्रव्य कोणतं वापरलं गेलं होतं मला माहीत नाही, पण त्या आकारासाठी वापरलेली स्मृती मात्र तीच शेवटच्या क्षणाची होती. बिन डोळ्यांचा होरपळलेला चेहरा, बिनजिभेचं वेडं वाकडं हालणारं तोंड, भाजलेलं काळं शरीर, 8 फूट उंच. ते हसत होतं, पुढे पुढे सरकत होतं त्या लहानशा बाहुलीकडे. ज्या थोरातांच्या रक्ताची त्याला 200हून अधिक वर्ष तहान होती, ते रक्त त्याला आता समोर दिसत होतं. शेवटी त्याची पातळी पशुचीच होती. तारतम्य नव्हतंच. भक्ष्य आणि सापळा यातला फरक जाणवलाच नाही. विकाराच्या अतिरेकात थोडीशी जी अल्पबुद्धी होती तीही निकामी झाली असावी. तो आकार त्या लहानच्या बाहुलीवर झेपावला. त्या बाहुलीचा ग्रास झाला. त्याबरोबर माझ्यावरही ती वासली गेली. कारण त्या बाहुलीत मी माझाही काही भाग ठेवला होता. त्याखेरीज त्याच्याशी सोयीस्कर आणि त्यातल्या त्यात जरासा सुरक्षित असा संपर्क येणार तरी कसा? एकाएकी झाकळून आल्यासारखं झालं. मनावर सर्व दिशांनी गडद छाया पसरली. ते या खोलीतच बांधलं गेलं होतं, त्यामुळे तिकडचा महिपत सुरक्षित होता, पण मी त्या खोलीत होतो. बाहुलीतल्या अंशाला स्पर्श होताच काही प्रमाणात त्याचा संपर्क मलाही झालाच. कल्पना कर आप्पा,
सर्व तयारीनिशी आलेला मीही एका असंदर्भाच्या काळोखात हरवून गेलो. बाह्य जगातल्या सर्व प्रेरणा वाटेत काटल्या गेल्या. स्पर्श, नाद, दृष्टी, गंध सर्व काही गेलं. काळाची जाणीव गेली. राहिली होती ती फक्त माझी स्वतःची जाणीव. आणि अभिमानानं बोलत नाही, पण मीच होतो म्हणून तेवढं तरी मागे राहिलं. कारण खरं सांगायचं तर प्रत्येक माणसाची अस्मिता ही शक्याशक्य असलेल्या सर्व विश्वरचनांतून अंशात्मक प्रमाणात विखुरलेली असते. शास्त्रज्ञ म्हणतात, मेंदूतल्या या एवढ्या कोऱ्या भागाचं प्रयोजन काय, अर्थ काय, कार्य काय त्यांना माहीत नाही. या असंख्य अस्तित्वांची अखंड नोंद तिथे ठेवली जाते. दुसऱ्या एखाद्या पातळीवरचा अनुभव प्रखर झाला तर तो स्वप्न रूपानं आपल्याला जाणवतो. जाऊ दे, ही चर्चा आता नको. तर माणसाला खरं आत्मज्ञान केव्हा होतं? जेव्हा त्याला आपलं हे अनंतात विखुरलेलं अस्तित्व अनुभूतीनं जाणवतं तेव्हा. आप्पा, इथे बुद्धी, विचार, तर्क, लॉजिक, रॅशनलिझम याचा उपयोग नाही. त्यांच्यामुळे अंतर्मनावर, बाहेरच्या जड अनुभव सृष्टीची झापड येते. तर मग ही जाणीव जेव्हा मानवाला खऱ्या अर्थानं होते तेव्हा तो मानवतेच्या वर पोहोचतो. रायसोनीच्या केसमध्ये तुला अनुभव आला होता. या सर्व विविध विश्वात वेगवेगळे नियम खरे असतात. खरा किती सापेक्ष शब्द. कुठे चेटूक खरं असतं, कुठे सायकिक अतिंद्रिय शक्ती सत्ताधिष्ठित असतात. अष्टसिद्धी प्राप्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण ऐकतो, पाहतो. त्या कुठून येतात? अशाच एका वेगळ्या मितीतल्या अंशात्मक अस्तित्वापासून. तेही असो, विषयांतर नको. तर मग मी तिथे संपूर्ण असहाय्य झालो नाही. खोलीला झपाटणारं ते पिशाच्च शक्तिमान होतं, पण त्याची व्याप्ती अगदी मर्यादित होती. आपल्या जगापुरती मर्यादित होती. मी माझा स्वतःचा काही भाग त्याच्या पकडीत ठेवून शिवाय इतर अनेक मितीत संचार करू शकत होतो. माझ्या अनेक प्रतिकृतीतून या संघर्षासाठी योग्य अशी वेळ निवडू शकत होतो आणि ती काही काळापुरती आपल्या या पृथ्वीवरच्या त्या खोलीत प्रविष्ट करू शकत होतो. आप्पा, खरोखरच हे सोपं नाही. अनेक तंतूंची मनाची रज्जू बनली आहे असं समजलं तर ते सर्व तंतू उलगडून अनेक मितीतून शोधासाठी पाठवावे लागतात. पण त्यांच्यापैकी एका तंतूचा स्पर्श हव्या त्या समर्थ प्रतिकृतीशी झाला. तारेवरून एक धगधगती, लखलखती, दाहक वीज सरसरत यावी तशी ती तेजस्वी अस्मिता त्या तंतूवरून त्या खोलीत प्रविष्ट झाले. काही काळ, ज्याला मोजमाप नाही, त्या खोलीत अंधार प्रकाश, प्रकृती विकृती, जीवन मृत्यू यांचा संघर्ष झाला. 200 वर्ष तिथे पिचून राहिलेलं ते अघोरी अस्तित्व खाक होऊन गेलं. शेवटचं मला स्मरत नाही. चक्कर येऊन मी खाली कोसळलो. घंगाळ उलथं पालथं झालं, पण मला हलण्याचंही त्राण नव्हतं. किती वेळानं कुणास ठाऊक सर्व काही शांत झालं. एकदम जाणवत होतं की ही खोली स्वच्छ, शुद्ध झाली आहे. मी कसा तरी त्या खोलीबाहेर पडलो. माझ्या खोलीत आलो, कॉटवर पडलो आणि थकलेल्या स्थितीत झोपी गेलो. सकाळी बरीच उशिरा जाग आली. रात्रीचं सर्व काही आठवलं. उठून त्या खोलीत गेलो, सर्व पसारा आवरला आणि मग महिपतच्या खोलीत गेलो. तो त्याच शांत अवस्थेत झोपून होता. त्याला हलवून जागा केला. आप्पा, महिपतला खूपच अशक्तपणा आला होता. मला त्याचं कारण माहीत होतं. त्याचा काही अंश कालच्या संघर्षात हरवला होता. नाश पावला नव्हता, कारण त्या पवित्र आत्मशक्तीला नाश नाही. पण कणाकणानं अशी ती सर्वत्र विखुरली गेली तर असून नसल्यासारखीच नाही का? सकाळचे कार्यक्रम उरकल्यावर मग मी त्याला शक्य तितक्या सोप्या भाषेत झालेल्या प्रसंगाची कल्पना दिली. माझी खात्री होती की ती खोली आता साधी झाली आहे. याची खात्री पटवण्यासाठी 2 दिवस तिथेच होतो. शिवाय त्या कपाटाचं रहस्य पाहायचं होतं. मला जी शंका आली होती तीच खरी ठरली. कामगार लावून कपाटाची मागची भिंत खणायला सुरुवात करताच 2 विटांच्या थरांमागे काही अस्थी सापडल्या. त्यांच्यावर होरपळल्याचे पिवळट काळे डाग होते. इतरही काही जखमांच्या खुणा होत्या. तेव्हा इथे त्याचं केंद्र होतं. इथे ती पैशाची शक्ती एकत्रित आली होती. याच जळक्या अस्थींच्या पेशीतील स्मृती सुडाचा अग्नी भडकता ठेवण्यासाठी वापरल्या जात होत्या.
माझ्या सांगण्यावरून महिपतनं त्या अस्थींनाही यथाशक्ती क्रियाकर्म करून मंत्राग्नी दिला. 2 दिवसानंतर मी महिपतचा निरोप घेतला. महिनाभरानंतर त्याच्या विवाहासाठी जावंच लागलं. मी गेलो नाही तर विवाह होणार नाही अशीच धमकी त्यानं त्या पत्रात दिली होती. मी गेलो तेव्हा तो पूर्ववत झालेला दिसला. अर्थात त्याच्या खोलीतला त्रास संपूर्णपणे थांबलेला होता. अनेक बैठकीत मिळून समर्थांनी अशी ही हकीकत सांगितली. त्या ओघात समर्थांनी अनेक प्रकरणाचे उल्लेख केलेत. त्या बहुतेक हकीकती मी वेळोवेळी कथन केल्या आहेतच. अनेक वेळा त्यांनी काही काही उल्लेख अगदी ओझरते केले. स्वतःचं काही खास कृत्य सांगायची वेळ आली तर ते अशीच टाळाटाळ करतात. समजणाऱ्यानं काय ते समजून घ्यावं. किंचाळणारी खोली. लेखक नारायण धारप. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या कॉमेंट्सची मला प्रतीक्षा आहे. आणि हाईप करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. आपण पुढच्या कथेत परत भेटूच.